नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो की जर चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन तेही प्रेस करा. मित्रांनो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची प्रतीक्षा ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 13वा. दुपारनंतरचा तो दिवस विश्वासचा अतिशय बेचैनीत गेला. त्याचा निर्णय ऐकून वडील स्वस्थ बसणार नाहीत याची त्याला खात्री होती. काहीतरी वेगानं पावलं उचलायला पाहिजे, तेही वडिलांच्या सापळ्यात अडकण्यापूर्वी. मध्यरात्रीपर्यंत त्याला झोप आलीच नाही. जर आपण वडिलांच्या जाळ्यात अडकलो तर गजराला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. आपण वचन दिलंय तिला. फार मोठा विश्वास टाकलाय तिने आपल्यावर. आपण स्वतः तिच्याकडे प्रेमाची याचना केली आहे. तिला धोका देणं म्हणजे. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता त्यानं कार वाड्याच्या बाहेर काढली. माईबरोबर वडिलांनी काय खलबत केलंय याच्याशी त्याला अर्थातच कर्तव्य नव्हतं. दरवाजातून बाहेर पडताना आबू दिसला. आपोआप ब्रेकवर पाय पडला. आबू धावत जवळ आला. विश्वास त्याला हळूच म्हणाला, आबू इथे बारीक लक्ष ठेव. वाड्याबाहेर 4-8 दिवस जाऊच नकोस. सगळं मला कळायला हवं. म्हणता ताक ओळखणाऱ्या आबूनं गंभीरपणे मान डोलवली. विश्वासला जायचा इशारा करत तो म्हणाला, नाही त्याची काळजी करू नका, पण मालक तुमच्यावर लय रागवलेत बरं का. इथं पुन्हा याल तेव्हा एकटं येऊ नका. क्षणार्धात विश्वास पुण्याला सुसाट वेगानं निघाला. माई येताना आरशातनं त्याला दिसल्या होत्या, पण थांबणं शक्यच नव्हतं. जन्मदात्या आईपेक्षा त्याला गजराचं प्रेम मोठं वाटलं होतं. माईंना काय वाटलं असेल याचा विचार सुद्धा त्याच्या मनात आला नाही. पुण्यातल्या आपल्या ब्लॉकवर तो गेलाच नाही. सरळ डेक्कनकडे गेला. मोती महलच्या बोळातून पुलाच्या वाडीजवळ येऊन थांबला. 9 वाजायला आले होते. उन्हाचा ताप किंचित जाणवायला लागला होता. त्यातून तो पहिल्यांदाच गजराच्या भेटीला पुलाच्या वाडीत असल्यामुळे कपाळ घामेजलं होतं. गजराच्या मावशीचं घर शोधायला त्याला वेळ नाही लागला. काळीच धडधडत होतं, पण विलाज नव्हता. योगायोग असा की तो गुरुवारचा दिवस होता आणि कंपनीला सुट्टी असल्यामुळे जयंता घरी होता. अंगणात पेपर वाचत बसला होता. विश्वासला बघून त्याला अतिशय आश्चर्य वाटलं. त्यांची ओळख नव्हती, पण हा विश्वासच असावा असा मनाशी तर्क करून तो झटकन उठला. गजरा आहे का? विश्वासनं विचारलं. आहे ना, या आत या. जयंता दाराकडे वळून स्मित वदनानं उत्तरला. दोघं आत गेले. जयंतानं त्याला बसायला खुर्ची दिली. खुर्चीवर बसत विश्वास म्हणाला, मला ओळखलं नसेल. नाही ना, पहिल्यांदाच आपली भेट होतीये. मी विश्वास, जांभूळगावच्या देशमुखांचा मुलगा. घोले रोडला राहतो मी. आलं लक्षात आलंय माझ्या ते, आणि आज अलभ्य लाभच झाला म्हणायचा. जयंता आनंदानं हात जोडून म्हणाला. गजराला बोलवताना फार घाई आहे का? हो, महत्वाचं काम आहे. विश्वासचा आवाज कानावर पडला म्हणून गजराच बाहेर आली. त्याला बघून तिला गोड धक्का बसला. आश्चर्य शिगेला पोहोचलं. एकमेकांची नजरानजर झाली. विश्वासचा चेहरा तिला गंभीर दिसला. डोळेही लाल तारवटल्यासारखे वाटले. तिचं काळीच धडधडलं. विश्वासनं कपाळावरनं रुमाल फिरवताच ती म्हणाली, मी पाणी घेऊन येते. पाहुण्यांना काय फक्त पाणीच पाजणार का? मावशीला फराळाचं बनवायला सांगते. गजरा, त्यापेक्षा मावशींना बाहेर बोलवलंस तर बरं होईल. का? काही विशेष? विशेष आहे. रजिस्टर ऑफिसमध्ये आपल्याला जायचंय आज एवढ्या तासाभरात. भैया, ऐकलत ना? ऐकलं, पण एवढा झटपट निर्णय? अग्निपरीक्षा नको म्हणून हा झटपट निर्णय घ्यावा लागला. तुम्हा मंडळींची संमती आहे असं गृहीत धरलंय मी, आणि या उपर तुम्हाला काही म्हणायचं असेल तर तासभर अवधी आहे, चर्चा करू आणि मग. नाही विश्वासराव, गजरानं सगळी कल्पना दिली आम्हाला. तुम्हाला आशीर्वाद देणारं इथे आईशिवाय दुसरं कुणीही नाही. तिला बोलवतो. गजरा, बैस इथं. गजरा, तुझ्यामुळे घर कसं भरल्यासारखं वाटतं. तुझी मनीषा पूर्ण करण्यासाठी आम्ही काळजावर दगड ठेवलाय. देशमुख,
गजरा फार मानी स्वभावाची आहे, तिचा अपमान करू नका एवढीच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे बरं. बोलता बोलता जयंताच्या डोळ्यात पाणी आलं. गजराही खाली बघून आसवं ढाळत होती. तिला अंजनाताई आठवली होती. जयंतराव, तुमच्या गजराला फुलासारखं जपीन मी. तिचा अपमान करण्याची कल्पना स्वप्नात सुद्धा माझ्या मनात येणार नाही. पण माझ्या घरची कल्पना तुम्हाला असेलच. थोडाफार संघर्ष करावाच लागणार आहे, पण मी समर्थ आहे, काळजी करू नका. गजरासाठी हवं ते दिव्य करायची माझी तयारी आहे. कोर्टात आणखीन किती साक्षीदार लागतील? तुम्ही एक आहात, आणखीन एक पाहिजे. माधवला घेऊन ये भैया, तोपर्यंत मी फराळाचं बनवते. माधव तो येईल? तो नकार नाही देणार. एखाद्या वेळी आणखीन दोघं तिघं बरोबर आणेल, खात्री आहे माझी. तुझा अर्ध्या तासात जयंत माधवला घेऊन आला. मावशीला फराळाचं बनवायला सांगून गजरा विश्वासला घेऊन बाहेर पडली. वर्षा राणी, प्रतिभा, जाधव सर यांना भराभरा फोन केले. बरोबर 11:30 वाजता रजिस्ट्रार ऑफिसमध्ये यायला सांगितलं. आणखीन पुष्कळ स्नेही मंडळी गोळा करता आली असती, पण विश्वासमुळे मोह आवरावा लागला. फराळ झाल्यानंतर गजरा लगेच ड्रेसिंगला लागली. अवघ्या 15 मिनिटात तिने आपला शृंगार आटोपला. नित्यवेळी विश्वाससह ती मावशीच्या पायावर झुकली. मावशीने आनंदाश्रूंनी दोघांनाही तोंड भरून आशीर्वाद दिले. आणि ऐका, परस्पर कुठं जाऊ नका, इकडंच या, मी स्वयंपाक करून ठेवते. मावशी म्हणाल्या. गजरानं विश्वासकडे बघितलं. त्यांनीही संमती दिली. विश्वास म्हणाला, 4-5 दिवस आम्ही कुठे बाहेर जाणारच नाही. डोक्यावर घरच्यांचं टेन्शन आहे, ते ओझं उतरून टाकायचं आहे एकदाचं. वाटेत पेढे, हार, फोटोग्राफर बरोबर घ्यायला त्यांना थोडा वेळ थांबावं लागलं. तोपर्यंत विश्वास बराचसा निवळला होता. अनेक वर्ष काळजात जतन केलेलं स्वप्न आज साकारणार म्हणून पूर्तीचा आनंद त्याच्या तेजस्वी चेहऱ्यावर तरळायला लागला. गजराला तर सुडाच्या कल्पनेचाच विसर पडला होता. ती पूर्णपणे विश्वासमय झाली होती. आनंद तिच्या मनात मावत नव्हता. कधी एकदाचे हे सोपस्कार आटोपतात आणि आपण एकदाचे विश्वासच्या कुशीत शिरतो, असं तिला झालं होतं. संघर्षाचे सगळे विचार तिने लीलया उधळून लावले होते. उद्याचं उद्या बघता येईल, त्या विचारांनी आज कशाला मनाला चिणवून घ्यायचं. कोणत्याही विचारांनी आजच्या आनंदावर विरजण पाडायचं नाही, म्हणून तिची कळी एवढी खुलली होती. 11:15 वाजता त्यांची फियाट रजिस्ट्रार ऑफिसच्या प्रांगणात शिरली. माधवचे 2 मित्र, जाधव सर, वर्षा राणी, प्रतिभा, अश्विनी ही सगळी मंडळी त्यांच्या आगमनाची वाट बघत होती. गाडीतून उतरताच सगळ्यांनी त्यांना वेढा घातला. तेवढ्यात फोटोग्राफरनं पहिला फ्लॅश टाकला. सगळे रजिस्ट्रार कचेरीकडे निघाले. गजरा मुद्दामच दरवाज्यात घोटमळली. का ग, थांबलीस का? विश्वासनं तिचा हात पकडून काहीशा आश्चर्यानं विचारलं. आपल्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे, म्हणून या ऑफिसमध्ये शिरण्यापूर्वी तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा ही माझी इच्छा आहे. विचार करण्याची ही अखेरची संधी आहे. गजरा, वकिलीची परीक्षा दिली आहे मी. पूर्ण जबाबदारीने मी हा निर्णय घेतला आहे. तुमच्या घरच्यांच्या इच्छेविरुद्ध आपण विवाह करणार आहोत. उद्या माझ्यावर ठपका नको. सारी हयातभर मला तुमची संगत सोबत करायची आहे. सौभाग्याचं मंगल लेणं लिहून इथून बाहेर पडायचं आहे. गजरा, महादेवाची शपथ घेऊन मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधणार आहे. हा विश्वास एक वेळ स्वतःला फसवेल, पण तुझा विश्वासघात करणार नाही. समजलं? चल. त्या दिवशी रात्रीच्या 8-8:30 वाजेपर्यंत ते पुलाच्या वाडीतच होते. आनंदाला नुसतं उधाण आलं होतं. गजराच्या अनेक मैत्रिणी, स्नेही, शेजारी विश्वासला बघून गेले होते. त्याच्या खानदानी तेजानं, सुदृढ व्यक्तिमत्वानं सगळ्यांवर छाप पडली होती. कुणालाही हेवा वाटावा असा नवरा गजरानं पटकावला, म्हणून साऱ्यांनी त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. गजरा खरोखरच फार नशीबवान आहे, असं जो तो म्हणत होता. मावशी, काका, जयंता, मोहन यांना तर आसमान ठेंगणं वाटायला लागलं होतं. दिवसभर सगळ्यांनी त्यांच्याबरोबर खूप गप्पा मारल्या. विश्वासनं कुठलाही आडपडदा ठेवला नाही. पुन्हा एकदा मावशीचा आशीर्वाद घेऊन त्याने निरोप घेतला. कॅफे सनराईज जवळ आल्यावर गजरा म्हणाली, गाडी थांबवता का थोडा वेळ? का, काही घ्यायचंय?
बसस्टँडजवळ गुलछडीचे गजरे फार छान मिळतात. परफ्यूमची एक बाटली, एक रेशमी नाईट गाऊन आणि आणखीन 2-3 वस्तू घ्यायच्या आहेत. थोडा किराणा, भाजी पण घ्यायची आहे. अगं लगेच कशाला स्वयंपाकाची कटकट. 4-6 दिवस हॉटेलात खात जाऊ, मग नंतर. फार शहाणे आहात तुम्ही. हॉटेलात जाऊन जेवण्यासाठी मी तुमच्याशी लग्न नाही केलं. मला आदर्श गृहिणी व्हायचं आहे, हे एकदा सांगितलं ना मी. बरं राणी सरकार, जशी तुमची इच्छा. हॉटेलचं खाणं कोणाला एकाला आवडतं इथं? तास 1.5 तास खरेदीत गेला. आनंदवर यायला 10 वाजले. कपडे बदलणे, मुखमार्जन यात आणखीन अर्धा-पाऊण तास गेला. पलंगावर जाण्यापूर्वी गजरानं विचारलं, चहा हवाय तुम्हाला? हवा आहे, पण आत्ताच नको. विश्वासच्या वेधक दृष्टीनं बघण्यानं गजरा लाजून लालबुंद झाली. खाली बघत म्हणाली, आत्ता नको तर मग कधी? डोळे जड व्हायला लागल्यावर. गजरानं टेबलावरच्या गुलछडीचा एक गजरा उचलला, विश्वासच्या मनगटावर बांधला. विश्वासनंही तिच्या आंबाड्यात गुलछडी गुंफली. नंतर 5-6 मिनिटं अत्तराची आतषबाजी झाली. मधुर सुगंधानं धुंद होऊन ते गळ्यात गळा घालून पलंगावर गेले. खरं म्हणजे आपण मधुचंद्रासाठी बाहेर एखाद्या थंड हवेच्या रमणीय स्थळी जायला हवं होतं, पण पर्यटन स्थळातल्या एखाद्या लॉजमधल्या खोलीपेक्षा आपला हा आनंद अधिक रमणीय आहे. तुमच्या सहवासापलीकडे मला दुसरं काही सुद्धा प्रिय नाही. क्रीडा स्पर्धांच्या निमित्तानं फिरायची सगळी हौस पूर्ण झाली आहे माझी. नाही, पण माझी मात्र सिमला किंवा उटीला जायची फार इच्छा होती. परिस्थितीची मला जाणीव नाहीये का? गावाकडे काहीतरी कारस्थान शिजत असणार असं मलाही वाटतंय, पण आता आपण कायदेशीरपणे विवाहबद्ध झालो, त्यामुळे काळजी संपली आहे. माझ्या बाबांचा स्वभाव तुला माहीत नाही गजरा. माईंची पण काळजी वाटायला लागली आहे. तुमचे बाबा तुम्हाला डांबून तुमचं दुसरं लग्न लावतील असं वाटतंय काय तुम्हाला? तसं वाटत असतं तर मी तुझ्याशी लग्न केलं नसतं. संघर्ष होणार आहे, फक्त तो टोकाला जाऊन पोहोचू नये असं वाटतंय. मग मी सांगते ते ऐकाल? संघर्षाच्या वेळी सगळं माझ्यावर सोपवा. बघा माघार घेशील? अजिबात नाही. तुम्ही गुंतून पडलात तर तुमची सुटका करण्यासाठी मलाच यायला लागणार आहे. उद्या मॅरेज सर्टिफिकेटच्या 2-3 झेरॉक्स काढून आणा. त्यावर विश्वास काही बोलला नाही. स्वतःच्याच विचारात तो गढून गेला. हळूहळू त्याची विकलता वाढत गेली. गजरानं भिंतीवरच्या घड्याळात बघितलं, 11 वाजायला आले होते. पश्चिम खिडकीतनं दिसणारं चंद्रबिंब क्षितिजाकडे बरंचसं झुकलं होतं. ती त्याच्याजवळ सरकली. प्रेमभरानं आपले मुलायम करपाश त्याच्या गळ्यात टाकले. त्याच्या कानाजवळ तोंड नेऊन तिने गुणगुणायला सुरुवात केली. रुक जा रात ठहर जा रे चंदा, बीते न मिलन की बेला. अवघ्या मिनिटाभरात विश्वाससह सगळा आनंद आनंदित झाला. विषण्णपणाचं सावट अंतर्धान पावलं. गजराच्या गळ्यात खरोखर जादू होती. तिचा प्रत्येक आलाप त्याच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करत होता. सरती रात्र मग रंगतच गेली. अनेक रंगांची उधळण झाली. गजराची प्रतिज्ञा अशा प्रकारे पूर्ण झाली होती, पण प्रतीक्षा मात्र अद्याप संपलेली नव्हती. मध्यंतरी फक्त शुक्रवार शनिवारचा दिवस गेला. दोन्ही दिवस कसे पाखरासारखे भुर्रकन उडून गेले. अशात रविवार उजाडला. सकाळी 9ची वेळ. गजरा किचनमध्ये होती तर विश्वास कमरेभोवती लुंगी गुंडाळून नाश्ता पाण्यानंतर दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचत बसला होता. तेवढ्यात बंडा जांभळेचा रघु दत्त म्हणून दारात उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर गांभीर्याच्या अगणित छटा दिसल्या. दोघांची नजरानजर झाली तरी रघुच्या सुतकी चेहऱ्यात बदल झाला नाही. विश्वासचं काळीज हादरलं. वर्तमानपत्र टिपॉयवर भिरकावून तो म्हणाला, अरे ये की रघु. नाही हो, तुम्हाला लगेच निघायला पाहिजे. कशासाठी? अगोदर खाली बैस, सविस्तर सांग. अहो माई लय सिरियस आहेत. काय दुखतंय त्यांचं? काहीतरी विषारी औषध घेतलंय असं आबा म्हणत होते. कधी घेतलं औषध? काल दुपारच्याला. त्यातून थोरले देशमुख 2 दिवस गावात नाहीत. विश्वासनं रघुच्या डोळ्यांना डोळे भिडवले. अगोदरच संशयानं पछाडलेलं मन, त्यातून किंचित विसंगतपणाही त्याला जाणवत होता. विश्वासमधला वकील सावध झाला. तेवढ्यात गजरा बाहेर आली. गजराला बघून रघु थक्क झाला.
रघु, तू गेला होतास वाड्यात? जाणार होतो, पण आबांनी पहिल्यांदा गाडीनं इकडं पेटवलं. काल दुपारी कुठे होतास रे रघु? गावात. मग माईंनी औषध घेतलं हे तुला कधी समजलं? मला पहाटाच्याला आबांनी सांगितले हो. मग काही दवा पाणी केलंस का नाही? थोडाफार केला असावा, नक्की नाही सांगता येणार. आणि बाबा कुठे गेलेत? काल संध्याकाळपर्यंत आले नाहीत असं म्हणत होतास. राज्याला आले असतील तर नाही सांगता येणार. कुठे गेले होते ते पण नाही सांगता येणार. गेले होते का गेले आहेत? रघु, तू माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोयस. अहो नाही विश्वासराव. रघु, तू चहा घ्या आधी. आणि तुम्ही पण किती खोदून खोदून विचारताय त्याला. त्यांनी माहिती आहे तेवढं सांगितलं, खरं आहे का नाही रे रघु? गजरा त्याला चहाचा कप देत म्हणाली, आता तूच सांग की यांना, यांचा विश्वासच बसत नाही माझ्यावर. एक चूक केलीस रघु तू. एकतर तू माईंकडनं यायला हवं होतंस किंवा माईंना इकडे आणायला हवं होतंस. ते सिरियस आहेत असं म्हणालास ना. त्यांनी औषध घेतलं असं म्हटल्यावर सगळा गाव गोळा झाला असेल का नाही? तुम्ही उठा, नक्की काय भानगड आहे ती बघून या. गजरा विश्वासला डोळ्यांनी खूण करून म्हणाली. विश्वास उठून आत गेला. गजरा त्याच्या पाठोपाठ आत गेली. त्यांनी तिला हळू आवाजात विचारलं, काय करायचं? हे बघा, तुम्ही पुढे जा. तसंच काही असलं तर तातडीने निरोप पाठवा. आबूजवळ सांगितलं तर तो व्यवस्था करेल. 8-9 वाजेपर्यंत तुमच्या निरोपाची पुलाच्या वाडीत वाट बघेन. माई खरोखर आजारी असतील तर त्यांना पुण्यात घेऊन या. आणि काही कारस्थान असेल तर मी 10-10:30 वाजेपर्यंत उद्या पोहोचते. गजरा 100% कारस्थानच असलं पाहिजे. विष घेतलेल्या माणसाला तास दीड तासाच्या आत दवाखाना दाखवायला लागतो. रघुचं अधूनमधून चाचरत, विसंगत आणि बाजूला नजर फिरवून बोलणं मला संशयास्पद वाटतंय. आणि मलाही त्याची कल्पना आली हो. कधी ना कधी या गोष्टीला आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे. संधी आणायचे चालून आली आहे. मॅरेज सर्टिफिकेटची एक झेरॉक्स आणि आपण एकमेकांना हार घालत असतानाचा एक फोटो माझ्याकडे देऊन ठेवा. आणि लक्षात ठेवा, माईंशी बाबांशी वाद घालायचा नाही. जांभूळगाव सोडायचं नाही. मी आल्यावर बघते काय करायचं, कसं करायचं. आपण तू यायला उशीर लावू नकोस. माझा गर्भ तुझ्या पोटात वाढतोय असं बेधडकपणे सांग. आणि महत्त्वाचं म्हणजे तू फार सावधानता बाळग. माझ्या बाबांचं काळीज माणसाचं नाही आहे. अहो, ते तुमचे जन्मदाते आहेत, त्यांचं त्यांच्यापाशी. आपले विचार चांगले असावेत. मला धोका देताना तुमच्या वडिलांना 1000दा विचार करावा लागेल. तुम्ही जा आता बाहेर. रघु ताटकळत असेल. निर्धास्त जा, काळजी करू नका. वाद वाढायचं चिन्ह दिसलं तर लगेच इकडे येऊ. तुम्ही प्रॅक्टिस सुरू करा. मला कुठेही नोकरी लागेल. गजराचा निरोप घेऊन विश्वास रघुसह जांभूळगावला निघाला. वाटे त्यांनी रघुला एका प्रश्नानंही छेडलं नाही. गजरानं कबूल केलं असल्यामुळे त्याला जणू हत्तीचं बळ आलं होतं. अर्धा रस्ता कापल्यावर रघुनंच तोंड उघडलं. दाखले देशमुख, एका गोष्टीचं आक्रीत वाटतंय बरं का मला. कोणत्या रे? गजरा तुमच्याकडं कशी असंच विचारायचं आहे ना. अरे गुरुवारी मी तिच्याशी रजिस्टर लग्न करून टाकलंय. काय सांगता? नवलच म्हणायचं. तुला गजराच्या गाळ्यातलं मंगळसूत्र दिसलं नाही? हा, ते दिसलं, पण रामोशाच्या पोरीशी. अरे माणसांच्या जाती माणसांनीच निर्माण केल्या आहेत ना. आणि मला सांग, काय कमी आहे रे गजरामध्ये? माणूस नाही आहे ती. तिला जन्माला घालणारा परमेश्वराशिवाय आणखीन दुसरा कोणीतरी आहे का? रामोशाच्या पोरी आपल्याला इतर सगळ्या कामांसाठी चालतात, मग त्या धर्मपत्नी म्हणून का चालू नयेत? अहो, पण वाड्यात निराळं खलबत शिजतंय. उद्याच्याला सकाळी लय मोठी पुढारी माणसं येणार आहेत म्हणे. तुमच्यावर दडपण आणून फलटणच्या पोरीशी लगीन लावणार तुमचं असं म्हणतात. पण मग ही गोष्ट तुम्हाला पुण्यात का नाही सांगितली? महादेवाची आण घातली होती हो मला. वाड्यात येईपर्यंत काही बोलणार नव्हतो, पण मला रावलं नाही बघा. फार चांगलं केलंस. असं म्हणून विश्वासनं एका झाडाच्या सावलीखाली गाडी थांबवली. लेटर हेडवर गजरासाठी भराभरा चिठ्ठी लिहिली. तिची घडी खिशात टाकली आणि पुढचा प्रवास सुरू केला. फार मोठं धाडस केलं बरं का तुम्ही विश्वासराव. अरे गजरावर माझं प्रेम होतं. अहो, पण सखा भाऊ आणि थोरल्या मालकाची दुश्मनी जग जाहीर आहे ना. ती दुश्मनी संपवण्यासाठीच ती संपल असं तुम्हाला वाटतंय का? अहो, थोरल्या मालकात तुमच्या जमीन आसमानाचं अंतर आहे. त्यांना तुमचं लगीन मान्यच होणार नाही. कसं मान्य होणार नाही ना, तेच बघायचं आहे आता. योगही फार चांगला होता. जांभूळगावच्या वेशीत हणम्या आणि कारज्या दिसला. विश्वासनं टॅक्सी थांबवली. हणम्याला जवळ बोलवलं.
50ची नोट काढून हणम्याच्या हातावर ठेवत म्हणला, हणम्या, आत्ताच्या आत्ता पुण्याला जा. गजराला ही चिठ्ठी अर्जंट पोहोचवली पाहिजे. शिवाजीनगरवरनं रिक्षानं जा आणि येताना तुझ्याबरोबर जयंताला घेऊन ये. बाकी सगळं मी चिठ्ठीत लिहिले, वेळ लावू नको. विश्वासनं वाड्यात पाऊल टाकलं. ओसरीवरच्या झोपाळ्यावर वडील बसले होते, त्यांच्याजवळ माई बसल्या होत्या. त्याला बघून दोघांनाही आनंद झाला, पण तो त्यांच्याकडे न बघता आत गेला. न्हाणीत जाऊन त्यांनी वॉश घेतला आणि मग तो लगेच वरती आपल्या खोलीत गेला. 15-20 मिनिटांनी माई स्वतः त्याला जेवायला बोलवण्यासाठी आल्या. तुम्ही जेवून घ्या, मला भूक नाही, विश्वास गुस्स्यानं म्हणाला. त्याच्या जळजळीत नजरेला माई नजर नाही देऊ शकल्या. त्या बाजूला बघत म्हणाल्या, असं काय करतोय विश्वास? तुम्ही सिरियस आहात, बाबा गावाला गेलेत, याचं उत्तर द्या आधी, मग बघू. खोटा निरोप का पाठवलात? त्याच्याशिवाय तू इकडं आला नसता म्हणून. तुमच्या तालावर आणखीन किती दिवस मला नाचायला लावणार आहात तुम्ही? अरे एकदा तुझ्या वाक्ष दपाडल्या ना का बाज झालं. तोच विषय उघडत बसण्यात काहीही अर्थ नाही, काही उपयोगही होणार नाही. का का उपयोग होणार नाही? आम्ही जन्म नाही दिला तुला? तुझं लाडकोड कौतुक केलं नाही आम्ही तुझं? काय करायचं बाकी ठेवलं रे तुझं? हे बघ माई, मला वाद वाढवायचा नाही, तर मग आम्ही सांगतो तसं तुला ऐकावं लागल, नाहीतर या वाड्याचा दरवाजा तुझ्यासाठी कायमचा बंद. तुला भिकेचे डोहाळे लागले असतील तर आमचा नाविलाज आहे. पूर्ण विचार करून बोलताय ना माई तुम्ही? गल्ली बोळात हिंडणारी मोकाट कुत्री सुद्धा उपाशी राहत नाहीत. तुमचं आव्हान स्वीकारतो मी. संध्याकाळी 8च्या दरम्यान 2 टॅक्सीतनं नवऱ्या मुलीसह फलटणची 10-12 मंडळी आली. त्यांच्या अगोदर आजूबाजूच्या परिसरातली 5-6 प्रतिष्ठित मंडळी आली होती. विश्वासचा मामा सगळ्यात शेवटी आला. वाड्याला जणू जत्रेचं रूप आलं. अर्थात तोपर्यंत विश्वास महादेवाच्या पारावर परशूबरोबर विमनस्कपणे बसला होता. नाही म्हटलं तरी त्याच्यावर बरंचसं टेन्शन आलं होतं. साधारण 9 वाजता तो उठला. दुसऱ्यांदा महादेवाला नमस्कार करून वाड्याकडे गेला. जेवणावरची वासना उडालीच होती, पण त्याची धाकटी आई सुशीलाबाई तिच्या आग्रहाखातर बळेच 4 घास खाल्ले त्याने. त्याला एका गोष्टीचं नवल वाटत होतं. आपण एवढी वकिलीची परीक्षा दिली आहे, पण अजून सुद्धा वाड्यात आपल्या मताला कवडी इतकी किंमत नाही. बाप जाद्यांच्या गडगंज इस्टेटीच्या कैफात आपला बाप प्रतिष्ठेचा बुरखा पांघरून बसलाय आणि त्या बुरख्याआड काय दडलंय हे जगाला माहिती नाही. पूर्वीचा काळ राहिला नाही आता. जग फार पुढे चाललंय. असं असतानाही स्वतःच्या पापांवर पांघरून घालण्यासाठी बाप आपला बळी देतोय, हा अन्याय आहे. मला मन आहे, भावना आहे. 11 वाजल्यानंतर संभाजीरावांची त्याच्या खोलीच्या दारावर थाप पडली. विश्वास जागाच होता. त्याचा तर्क खरा ठरला होता. त्यांनी दार उघडलं. माई पण दिसल्या, पण माई आत नाही आल्या. वडील एका खुर्चीत स्थानापन्न झाल्यावर विश्वास पलंगावर बसला. झोपला नव्हता होय? झोप काय, आजपर्यंत रोज घेतोच आहे की. मग फलटणची मंडळी येऊन दाखल झाली, माहीत झालं तुला? खांबाला बांधून माझं लग्न लावणार असाल तर जन्मदाते बाप म्हणून तुम्हाला अधिकार आहे. मुहूर्त कधी धरलाय तो तरी कळू द्या. उद्या 12:05 तुम्हाला माझं जुलूम जबरदस्तीनं लग्न करायचं होतं तर एवढं शिकवलं का मला? पोरांनी केलेल्या चुकाव पांघरून घालणं आईवडिलाचं कर्तव्य असते, आणि मग बापानं केलेल्या चुकांवर कुणी घालायचं पांघरून? हे बघ, काहीतरी गैरसमज आलाय तुझा. उद्या आणखीन 25-30 प्रतिष्ठित माणसं येणार आहेत. सगळ्यांसमोर उगा तमाशा नको म्हणून समजुतीचे 4 शब्द सांगण्यासाठी एवढ्या अपरात्री मी तुझ्याकडे आलोय. मला अजूनही दूध पिता बच्चा समजताय तुम्ही? प्रतिष्ठित माणसं फक्त पैसेवाल्यांना म्हणायचं का? माणुसकीला काळीमा फासणारा एक जात सगळ्यांचं वर्तन आहे ते मला माहिती नाहीये. हे बघ, मला वाद घालत बसायचं नाही. मला तुझा निर्णय पाहिजे. अनेक लोकांसमोर तुझ्या बापाला जर तुला अपमानित करायचं असेल तर तसं आत्ता सांग. आता शांतपणे तुम्ही तुमच्या खोलीत झोपायला जा. एखाद्या गुलामापलीकडे मला तुमच्या लेखी किंमतच नाहीये. माझ्या मनापेक्षा, माझ्या इच्छेपेक्षा तुम्हाला तुमची बेगडी प्रतिष्ठा प्रिय आहे हे माहिती आहे मला. मी नकार दिला तर या वाड्याचा दरवाजा कायमचा बंद करण्यासाठी माईंनी मला दुपारी धमकी दिलीच आहे.
तुमच्या अपराधाचं प्रायश्चित्त मी भोगणार आहे. मी पाया पडतो, तुम्ही मला जास्त बोलायला लावू नका. अजून रात्र जायची आहे, उद्याचं उद्या बघता येईल. पण काय करायचं ठरवलंय तू? माझ्या शब्दाला मातीमोल करणार आहे का तू? जन्मदात्या बापाला शर्मेनं मान झुकवायला लावणार आहे तू? विष खाऊन आत्महत्या करायला लावणार आहे? कण्हेरीच्या मोळ्या खाऊन आत्महत्या केलेली फक्त एकच तेजस्वी तरुणी मी या जांभूळ गावात बघितली आहे. विश्वास तुझी बेलाला गाम घाल. फरशीच्या एका घावात खांद्यापासून तुटलेला शंकराचा डावा हात मी पाहिलाय. त्याची तुटलेली मान, तुका पवारनं केलेला खून, गुण्याला आल्याच्या हकीकती त्या सुद्धा मी ऐकल्यात. आणखीन किती सांगू तुम्हाला पैसेवाल्या प्रतिष्ठितांचे पराक्रम? विश्वास. संभाजीराव रागानं बेभान होऊन उभे राहिले. क्षणात त्यांच्या डोळ्यात अंगार धगधगायला लागला. दातोट खात ते म्हणाले, नालायक, कुणासमोर बोलतोय तू? तू कोण हे मला सांगणार? तुझ्यासाठी एवढा पाण्यासारखा पैसा खर्च केला, शिकवलं, मोठं केलं, बांगला, टॅक्सी घेऊन दिली, छान पान फेडायला निघाला की तू. पण गाठ माझ्याशी ध्यानात ठेव. या संभाजीरावला विरोध करायची आजपर्यंत थांबा. तोंडाची बाव घालवू नका. माझ्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करायला कुठे खडी फोडायला गेला होता ते सांगा. अनेकांच्या लेकीबाळींच्या इज्जतीशी खेळलात, अनेकांच्या माना मुरगळून त्यांचा तळतळाट घेतलात, कित्येकांना देशोधडीला लावलं, डाकूंना, दरोडेखोरांना जवळ करून लोकांच्या घरादारांवरनं नांगर फिरवलात. संभाजीरावांना पुढे ऐकवलं नाही. ते त्याच्या अंगावर धावून गेले, मोठ्यानं कडाडले, आरामखोर, तुझी ही हिंमत. त्यांचा उंचावलेला हात वरच्यावर पकडून विश्वास शांतता ढळू न देता म्हणाला, तुमच्या पापांच्या अन्नावर हा देह पोचलाय म्हणून ही हिंमत करावी लागली. तुम्हाला तुमच्या शब्दाचं जेवढं महत्त्व वाटतं त्याच्या कैकपट मला माझ्या वचनाचं महत्त्व वाटतंय. तुम्ही जाणून बुजून पाप केलीत म्हणून मी जाणून बुजून पुण्य करणार आहे. हात खाली घ्या. तुमचे दिवस संपलेत आता, समजलं? माई कधी जवळ आल्या ते दोघांनाही समजलं नाही. पुढे होऊन माईने थडा थडा विश्वासच्या 4-5 मुस्कटात मारलाय. त्यावेळी मात्र विश्वासनं माईंचा हात पकडला नाही. निश्चलपणे तो माईंच्या डोळ्यातून वाहणाऱ्या आसवांकडे बघत राहिला. त्यांचा हात खाली गेल्यावर तो म्हणाला, का थांबलात माई? ज्यांना स्वतःच्या प्रतिष्ठेची, घराण्याच्या इज्जतीची एवढी किंमत वाटते, त्यांना कधी दुसऱ्यांच्या इज्जतीची किंमत वाटली आहे? माई, पाप करता येतात पण ती पचवता नाही येत. माझी इच्छा नसताना हा घाट घालायला नको होता तुम्ही. मी सज्ञान आहे. माझ्या मर्जीविरुद्ध तुम्ही माझं काहीही करू शकत नाही. अरे या वाड्याची इज्जत आणखीन धुलीला मिळवायची का तुला? माई, तुमच्या प्रतिष्ठेच्या कल्पना, इज्जतीच्या कल्पना त्याच मुळीच चुकीच्या आहेत. 4-6 खून करून पचवले, 4-2 दीनदुबळ्या पोरींना शीलभ्रष्ट केलं, 5-10 जणांच्या जमिनी हडप केल्या, गुंडगिरीनं गावात दहशत बसवली, पोलीस खातं हाताशी धरलं की प्रतिष्ठा वाढते, असं तुम्हालाही वाटतं माई? तुझ्या पाया पडतो आम्ही विश्वास. शेवंत, अगं काय बोलते तू? एवढं लाचार व्हायचं काय कारण नाही. एक मुलगा मला मिळाला असं समजेन मी. खाली चल. दगडाला पाजर फुटायचं नाही. पण मला बी संभाजीराव देशमुख म्हणतात. पाया पडणी करून तुझा यो देवटा ऐकणार नाही. विश्वास, तुला शेवटचं सांगतो, माझ्याशी गाठ आहे. वेळ पडली तर या वाड्याची शान राखण्यासाठी वाट्टल ते दिव्य करायला मी मागं पुढं बघणार नाही. माझा जीव घेण्यापलीकडे आणखीन कुठलं दिव्य करू शकणार आहात तुम्ही? बंदूक तर कमिशनर साहेबांनी जप्त करून नेली आहे. पिस्तूल लोड करून ठेवा. एका गोळीनं जीव जाणार नाही माझा. आणि ते शक्य नसेल तर विषयाची एखादी कुपी आणून द्या. तुमच्या दृष्टीनं मी एक पाप जन्माला आलो होतो असं समजा. मलाही आता या वाड्याचा उभं आलाय. तुम्ही तुमची प्रतिष्ठा अबाधित ठेवा. शेवंता, खालनं कुलूप घेऊन ये. नाही, त्याची गरज नाही माई. पळून जाणे इतपत मी भेकड नाही. मला कोंडून ठेवायचा तरीही आगाऊपणा कराल तर सकाळी माझं प्रेत बघायला मिळेल. माझ्या बोटातल्या अंगठीत हिरकणी आहे. आणि फक्त झोपेच्या गोळ्या नाहीत तर सायनाडीची कुपी सुद्धा मी आणली आहे. सगळ्या तयारीत आलोय मी. आणखीन एक लक्षात ठेवा, मी संपेन पण माझ्याबरोबर हा वाडा सुद्धा जमीनदोस्त होईल. गुरुवारी मी गजराशी रजिस्टर लग्न केलंय. हे बघा आमचं मॅरेज सर्टिफिकेट.
असं म्हणून विश्वासनं पलंगाच्या उशाखालची प्रमाणपत्रांची कॉपी माईच्या अंगावर फेकली. ठीक आहे, चल शेवंता, मी संपाव अशी नियतीची इच्छा असेल तर त्याला कोण काय करू शकतंय. असं म्हणत संभाजीराव पाय ओढत बाहेर निघून गेले. माईंनी आपल्या लेकाकडे एकवार कारुण्यपूर्ण नजरेनं बघितलं. विश्वास व्यथित झाला होता, पण गजरासाठी काळजावर दगड ठेवणं भाग होतं. काय सांगावं, यातून कदाचित चांगलंही उदयाला येऊ शकेल विश्वासच्या मनात वाटत होतं. दुसरा दिवस उगवल्यापासून वाड्यात चौघडा सनईचे स्वर घुमायला लागले. आमदार, खासदार, सभापती, सरपंच, चेअरमन एक एक जण आपापल्या लवाजम्यासकट वाड्यात हजेरी लावायला आले. या सगळ्यांच्या दडपणामुळे विश्वासला लग्नासाठी उभं राहावं लागेलच अशी माईंची, संभाजीरावांची अटकळ होती. सकाळपासून विश्वासचे मामा त्याच्या जवळ बसून होते. ते आपल्या परीनं विश्वासची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते, पण विश्वासनं फक्त मौन धारण केलं होतं. गजराच्या वाटेकडे त्याचे डोळे लागले होते. जसजशी माणसं गोळा होत गेली तसतशी संभाजीरावांची चिंता कमी कमी होत गेली. विश्वास शांत आहे, लोक त्याची समजूत घालतायत, हे ऐकून त्यांचं टेन्शन बरंचसं कमी झालं आणि साधारण 10 वाजण्याच्या सुमाराला एखादी बिजलीसारखी गजरा वाड्याच्या प्रवेशद्वारातनं आत घुसली. आबू तिची वाट बघत तुळशी वृंदावनाजवळ उभा होता. प्रतिशोधाची प्रतीक्षा आज संपणार म्हणून तिच्या मुखावर विशेष आनंद विलसत होता. तिने खूण करताच आबू संभाजीरावांना बोलवायला गेला. गजराचं नाव कानावर पडताच संभाजीरावांची अवस्था अतिशय दयनीय झाली. गजरा वाड्यात येईल हे त्यांच्या ध्यानीमनी नव्हतं. 2-3 मिनिटं त्यांनी विचारात घालवली. शक्तिपात झाला होता, पण ही खचून जायची वेळ नाही असा विचार करून ते उठले, आपल्या खोलीत गेले. तिजोरी उघडली. 100च्या नोटांची 5 बंडलं कागदात गुंडाळली आणि ते बैठकीच्या खोलीत आले. बैठकीत बसलेल्या पाहुण्यांना वरती 3ऱ्या मजल्यावरच्या हॉलमध्ये जायची विनंती केली. पाहुणे वरती गेल्यावर टेबलाचा खण उघडला. त्यात पिस्तूल बघताच एक विचार मनात दृढ झाला. लागलीच गजराला निरोप दिला. 2 मिनिटात गजरा आली. त्यावेळी संभाजीराव खिडकीच्या गजांना पकडून बाहेर बघत विचारात गढून गेले होते. तिची चाहूल लागताच ते चेहऱ्यावर शक्य तेवढं स्मित आणून गोड स्वरात म्हणाले, ये ये गजरा, बैस. बसण्यासाठी नाही आली मी. मग का आली तू? मी का आली आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तुझ्या तोंडून ऐकायची माझी इच्छा असेल तर. मी विश्वासराव देशमुखांना न्यायला आली आहे. अगं पण त्याचं आणखीन 1.5 तासांनी लग्न आहे. तुझ्याबरोबर कसा येऊ शकेल तो? आम्ही 3 दिवसांपूर्वी रजिस्टर लग्न केलंय हे तुम्हाला सांगितलं नाही का त्यांनी? अगं अशी लग्न रोज शेकडे होत्यात. अशा थातूर मातूर लग्नाला मानत नाही मी. आमच्या प्रीतीचा अंकुर माझ्या पोटात वाढतोय हे पण सांगितलं नाही का विश्वासरावांनी? अगं वाढत असला तर काढून फेकून देता येईन. हवं तर तुला त्याचा मोबदला मिळेल. किती रक्कम पाहिजे बोल? 10,000, 20,000, 30,000. मला विकत घेऊ बघताय? नाही नाही नाही, विश्वासरावांचा मोबदला देऊ बघतोय. दौलतीची धुंदी अद्यापही उतरलेली नाहीये तर तुमच्या पैशांवर थुंकते मी. तोंडाला आवर घाल गजरा. संभाजीराव देशमुखाचा वाडा आहे. देशमुखाचं रक्त अद्याप एवढं स्वस्त नाही झालं. आलीच तशी बऱ्या बॉलानं चालायला लाग. नाहीतर काय सांगा ना. योग आलाच आहे. ही गजरा म्हणजे अंजनाताई नाही देशमुख. बघू द्या तुमच्यात किती हिंमत आहे ती. रामोश यांची औलाद आहे ही. अंजनाताईवर केलेला अत्याचार अद्याप विसरलेली नाहीये मी. म्हणून सांगतोय तुला तुझी इज्जत प्यारी असेल तर वाड्याच्या बाहेर जा. जे काय करायचं कायद्याचा आधार घ्यान कर. चल. संभाजीराव टेबलाकडे सरकत म्हणाले. टेबलाकडे जायचा प्रयत्न करू नका देशमुख. टेबलाच्या खणात काय आहे ते मला चांगलं माहिती आहे. आणि कायद्याबद्दल तुम्ही आत्ता म्हणालात ना, तर त्या कायद्याचा आधार घेऊनच मी इथे आली आहे. खिडकीतून थोडं तुळशी वृंदावनाकडे बघा म्हणजे समजेल. कमिशनर साहेबांनी 1 सोडून 2 इन्स्पेक्टर माझ्या संरक्षणासाठी पाठवलेत. एवढंच नाही तर आमची सगळी जमात हातात पलिते घेऊन वाड्याच्या बाहेर उभी आहे. एवढी मूर्ख वाटले का मी? असं बोलत असताना गजरानं कमरेला खोचलेला 6 इंची चाकू काढला. त्याचा खटका दाबताच त्याचं पातं चकाकायला लागलं.
संभाजीरावांनी खिडकीतनं बाहेर बघितलं. क्षणार्धात त्यांची काया घामानं डबडबली. मिनिटभर त्यांच्या तोंडून शब्द फुटला नाही. नंतर म्हणाले, काय वाडा बेचिराग करायला आली काय तू? वाडा माझा आहे. तुमच्या पोकळ प्रतिष्ठेला मात्र खाक करून टाकणार आहे. माझ्या हातातल्या या पर्समध्ये एक छोटासा मौल्यवान टेप रेकॉर्डर आहे. त्याने आपलं काम चोख बजावलंय. तेव्हा हातात हातकड्या नको असतील, तुमच्या आबरूची धुलवड नको असेल, तर माझा विश्वास माझ्या स्वाधीन करा. नागिन, घात केला तू माझा. माझ्या बहिणीला डंख मारताना लाज नाही वाटली तुम्हाला? तिने आत्महत्या केली तेव्हा चांडाळ चौकडीबरोबर अत्यानंदानं मदिरेची रंगपंचमी साजरी करताना शरम नाही वाटली? शेकड्यांनी पापं केली, ती करताना दया माया नाही वाटली तुम्हाला? तुमच्या पापांचा घडा भरलाय. तुमचा जगण्याचा हक्क आता संपलाय. फासावर जाऊन बेइज्जतीनं मरण्यापेक्षा माझ्या अंजनाताईच्या मार्गानं मृत्यूला मिठी मारा. 8 दिवसांची मुदत देतीये मी तुम्हाला. तेवढ्यात माई वेगानं आत आल्या. ओक्साबोक्षी रडत त्यांनी गजराचे पायच धरले. गजरा, एवढी कठोर नको हो. पदर पसरते तुझ्या पुढं. माझं कपाळ उजाड करू नको. सून म्हणून तुझा स्वीकार करायला तयार आहे ग बाई मी. माईंचे खांदे पकडून गजरा झटकन मागे सरकले. माईच्या आसवांनी तिचं मन क्षणात वितळलं. आपोआप तिच्याही डोळ्यात आसवं तरळली. कातर स्वरात ती म्हणाली, माई, तुम्ही मला देवता तुल्य आहात. अहो, यत्किंचित रामोश्याची पोर मी. तुमच्या मुलाची रखेल होऊन राहायची सुद्धा लायकी नसताना माझ्यापुढे पदर का पसरताय? तुमचं कपाळ उजाड करणं किंवा न करणं 8 दिवसांनंतर ठरणार आहे. माझी अंजनाताई मातीला मिळाली तेव्हा माझ्या आईला किती यातना झाल्या असतील त्या आठवा जरा. तेवढ्यात विश्वास आला आणि दारातनं गजराला म्हणाला, चल गजरा, आता या वाड्यात मी पाणी प्यायला सुद्धा थांबणार नाहीये. या वाड्यात माणसं राहत नाहीत. माणसांच्या रूपानं इथं अत्याचार, अनाचार, स्वैराचारच वावरतोय. माई, मी जातोय. शक्य असेल तर मला माफ कर. एक वेळ दगडांची शकलं होतील, पण त्यांना पाजर फुटणार नाही म्हणून मी जातोय. गाडीची किल्ली गणपाजवळ दिली आहे. 2 दिवसांनी कोणाला तरी बंगल्याचा ताबा घ्यायला पाठवा. माझ्या नावावर असलेला जमीन जुमला मी लवकर सुवर्णाच्या नावाने करणार आहे. मला तुमची फुटकी कवडी सुद्धा नको आहे. असं म्हणून तो माघारी वळला. गजरा दाराकडे गेली. माई दोघांकडे बघत राहिली.